लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणण्यापेक्षा बरीचशी निवडणुकी झालेली आहे आणि वॉर्ड क्रमांक 3 आणि वॉर्ड क्रमांक 5B या ठिकाणी जी निवडणूक मागे स्थगित झाली होती ती निवडणूक च्या अनुषंगाने प्रचार आणि त्याचं मतदान हे 20 तारखेला होते. 21 तारखेला निकाल आहे, आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. तर 5B राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आम्ही शेख नावाचा एक मुस्लिम चांगला सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी उतरवलेला आहे. तर त्याच्या प्रचाराच्या अनुषंगाने उद्यापासून आपण सगळे प्रचाराला लागतो आहे आणि हे करत असताना वॉर्ड नंबर 3 ज्याच्यावर मोहोळ शहरातल्या बऱ्याचशा लोकांचं लक्ष आहे नेत्यांचं, कारण वॉर्ड नंबर 3मध्ये माजी नगराध्यक्ष त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्या वॉर्डामध्ये अचानक काँग्रेस आणि त्यांचा उमेदवार मागे घेतला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अनाकलनीय आहेत. तर अशा वेळेला वॉर्ड नंबर 3मध्ये एक ठोस भूमिका घेऊन आम्ही उतरणार आहोत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनुषंगाने मोहोळ शहराचं जे नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एकंदरीत की फार अटीतटीची म्हणण्यापेक्षा अशी उत्सुकता निर्माण करणारी झाली आणि जे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक झाली. परंतु जाता जाता एका हरामखोराने त्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या संबंध प्रचार जो प्रचाराचा कालावधी होता त्याला गालबोट लावण्याचं काम केलं. तर त्या हरामखोर नेता नाही म्हणता येईल, त्याला टाकून दिलेला आहे तो. तर अशाला त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेमध्ये त्याच्यापेक्षा अजून गलिच्छ भाषेमध्ये मी त्या संदर्भात त्याला उत्तर दिलेलं आहे आणि ह्याहीपेक्षा अतिशय गलिच्छ भाषा मला वापरता येते. परंतु माझ्यावर चांगले संस्कार आहेत आणि मी एका पुरोगामी विचार मांडणाऱ्या पक्षांमध्ये काम करतो आणि एक चांगल्या वेल कल्चर्ड अशा सांस्कृतिक धरोहर आणि सर्व या मोहोळ मतदारसंघामध्ये सर्वाधिक मंदिर असणारा हा मतदारसंघ आहे आणि नागनाथ महाराजांचा एक सेवक भक्त असणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्या वडिलांचंच नाव मुळात नागनाथ आहे. त्यामुळे अशा वेळेला आपण एका सुसंस्कृत मतदारसंघाची माजी आमदार आहोत ही भावना कायम ठेवूनच मी दरवेळी वागत आलो. पण जेव्हा एखाद्या हरामखोराच्या डोक्यामध्ये हवा जाते आणि सर्वांना जेव्हा एका पट्टीमध्ये मोजण्याचा प्रयत्न होतो तेव्हा अशा माजलेल्याला त्याची जागा दाखवावी लागते आणि ते दाखवण्याचं काम त्यावेळी मी केलेलं आहे. परंतु या पुढच्या काळामध्ये कुठल्याही या 3 नंबरच्या या 5 नंबरच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान माझं खुलं चॅलेंज आहे. जर व्यक्तिगत कुठल्याही मादरचोदनी जर आमच्यावर वैयक्तिक प्रतिक्रिया, वैयक्तिक कॉमेंट, वैयक्तिक आरोप केले तर त्याला त्या स्टेजवर जाऊनच ठोकून काढ. शेवटी कुठेतरी ही संस्कृती, कुठेतरी ही पद्धत बंद होणं आवश्यक आहे आणि प्रत्येक वेळी अनगर काय लावलं हे अनगरवरचा राग मोहोळच्या जनतेने त्याचा बदला घेतला. मोहोळच्या जनतेने अनगरचे जे तुमचे सो-कॉल्ड तुम्ही म्हणता त्यांना मालक राजन पाटील, त्या राजन पाटलांचा उमेदवार अनगरच्या मोहोळच्या मतदारसंघातली मतदारांनी त्यांचा उमेदवार पाडला, पराभूत केला, ते संपलं. तरी तुम्ही रोज उठून अनगर लोकांना मूर्ख बनवायचं सोडा हो. लोक हुशार झाले. लोकांना काय पाहिजे? रस्ते पाहिजे, वीज पाहिजे, पाणी पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातला मोहोळ शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न केवढा मोठा गंभीर प्रश्न आहे. मोहोळ शहरामध्ये पाणी विकत घेऊन प्यावं लागते. आज मोहोळ शहरामध्ये यायला जायला रस्ते अतिशय हलाखीचे आहेत. आज मोहोळ शहरामध्ये जर त्या पाणी वॉटर सप्लायचा जर तिथला नदीचा पंप जर बंद पडला तर 8 दिवस पंप दुरुस्त होत नाही.
आज मोहोळ शहरामध्ये प्रॉपर शाळा नाही आहेत, कॉलेज नाही आहे, नर्सिंग कॉलेज नाही आहे, मेडिकल कॉलेज नाही आहे, मोहोळ शहरामध्ये वायफाय नाही आहे, मोहोळ शहरामध्ये चांगल्या दर्जाचं रेस्टॉरंट नाही, चांगल्या दर्जाच्या हॉस्पिटल्स नाही, चांगल्या दर्जाचं पोलीस स्टेशन नाही, चांगल्या दर्जाच्या तहसीलची इमारत नाही, चांगल्या दर्जाची क्वालिटी दर्जाची पोस्ट ऑफिसची इमारत नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या दर्जाचे एस टी स्टँड नाही. सांगा, एवढे मोहचे प्रश्न असताना तुम्ही उठसूट अनगर राजन पाटील आणि बंद करा. लोकांना तुमची शाळा आता लक्षात आली आहे. लोकांनी निश्चितपणाने लोकांनी कौल घेतलेला आहे. त्या कौल जो घेतलेला आहे तो तुम्हाला येत्या 21 तारखेला तुम्हाला सगळ्यांना दिसेल. आणि अशा हरामखोरांच्या भूलतापाला मोहोळ मतदारसंघातल्या लोकांनी त्या भूलतापांना बळी पडू नये. शेवटी मोहोळ मतदारसंघ हा विकासामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात पुढे राहिला पाहिजे अशी भावना ठेवून जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांच्या मागे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील लोकांनी उभं राहावं अशी एक नम्र विनंती माझी आहे. आणि आम्हाला जेवढं या मतदारसंघासाठी करता येईल, या मतदारसंघाच्या विकासाला जेवढा हातभार आम्हाला लावता येईल तेवढा हातभार तो खालीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्षच मुळात पुरोगामी विचारांना मानणारा पक्ष आहे. आम्ही सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या, सर्व पंथाच्या लोकांना सोबत घेऊन विकासाचं विजन आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही काम करतोय. निवडणुका येणार, निवडणुका जाणार. निवडणुकीच्या पूर्वी या मोहोळ विधानसभा मतदारसंघात स्वतःचं जनसंपर्क कार्यालय असणारा हा माजी आमदार एकमेव रमेश कदम आहे. आज या मतदारसंघात जो आजी आमदार आहे त्या बेवड्याचं देखील इथे या मतदारसंघामध्ये कार्यालय नाही. म्हणजे तुम्ही लोकांना ॲक्सेसेबल असले पाहिजे, लोकांना तुम्ही लोकांचे फोन उचलले पाहिजे, लोकांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे, लोकांच्या प्रश्नाची तुम्ही सोडवणूक नाही करू शकले तरी विचारपूस करायला पाहिजे. अशा पद्धतीने आमदाराचं काम होत असतं. आज लोक फार काही मागत नाहीत, निदान तुम्ही त्यांचे फोन उचला, लोकांचे प्रश्न समस्या ऐकून घ्या आणि त्यांना त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. मोहोळची जनता, मी सांगतो, सबंध राज्यामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा एकमेव असा मतदारसंघ की ज्याच्यामध्ये सर्वाधिक मंदिरं आहेत. सर्वाधिक लोक हे भक्तिभावाने आणि सामाजिक समता स्वीकारून एकत्रित काम करणारी अशी लोक आहेत. मग अशा वेळेला या सामाजिक समतेचा समतोल राखून जर हा मतदारसंघ काम करत असेल तर जे हरामखोर आहेत, जे स्वयंघोषित नेते झालेले आहेत, जे एखाद्या ठराविक भागाला टार्गेट करून तेच लोकांना भ्रमित करण्याचा जो प्रयत्न चालला आहे तो प्रयत्न आता निश्चितपणाने आम्ही या पुढच्या काळामध्ये हाणून पाडू आणि विकासाचं नवं राजकारण मोहोळ शहरामध्ये, मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये उभं करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा